चला, इट्स नाउ टू से गुड बाय बाय तारकर्ली. आज तारीख आहे 24 फेब्रुवारी 2025. वाजलेत 8:55 आणि 9 वाजता आमचं चेकआउट आहे. आत्ताच आम्ही नाश्ता करून आलो. नाश्ता खूपच छान होता. पोहे, उपमा, ऑमलेट, भरपूर व्हरायटीज आहेत. आणि मेन म्हणजे व्हेजवाल्यांसाठी खूप ऑप्शन छानच आहेत तिथं. म्हणजे व्हेजवाल्यांसाठी काय प्रॉब्लेम नाही. नॉनव्हेजवाल्यांसाठी तर बघायलाच नको. व्हेजवाल्यांसाठी तर खूपच छान आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत. ऑलरेडी सामान सगळं गाडीमध्ये ठेवलेलं आहे. आता आमचा पुढचा प्रवास असणार आहे गणपतीपुळे. इकडनं 4 तासाचा प्रवास दाखवत आहे, 4 तास 35 मिनटं. तर बघू, मध्ये आम्ही आरेवारे बीचवरनं जाणार आहे. त्यामुळे तोही काही एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. त्या रूटने आम्ही जाणार आहोत. त्यामुळे साधारण मे बी 5-5.5 तास लागू शकतात मध्ये जर थांबलो तर. अदरवाईज इकडचा आमचा अनुभव खूपच छान होता तारकर्लीचा. त्यामुळे तुम्ही पण नक्की घ्या याचा अनुभव. एक रात्र पुरेशी नाही आहे, कारण की तुम्ही ज्या दिवशी येतात त्या दिवशी जर तुम्ही सकाळी 10-11 वाजेपर्यंत आलात तर खूप आहे. तुम्हाला ॲटलीस्ट इकडच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे करता येतील. पण कमीत कमी 2 रात्र तरी मुक्काम पाहिजे. म्हणजे तुम्ही इकडचा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, सिंधुदुर्ग फोर्ट, रॉक गार्डन याचा सगळ्यांचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद. आता आपण येऊन पोचलो आहोत रत्नागिरीला. दुपारचे 12:45 वाजलेत. आपण बरोबर 9 वाजता MTDC तारकर्लीवरून निघालो होतो. आता 12:45 झाला आहे, म्हणजे 3 तास 45 मिनटं लागली. तारकर्लीवरनं रत्नागिरी गणपतीपुळेला येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही हायवेने येऊ शकता आणि दुसरा आहे समुद्रालगत. आम्ही समुद्रालगतचा मार्ग निवडला होता, पण तो असा एकदम एकटा मार्ग आहे. म्हणजे त्या मार्गाला रहदारी खूप कमी आहे, पण रस्ता खूप छान आहे. मध्ये 5-10 मिनिटाचा रस्ता सोडला तर अदरवाईज रस्ता खूप छान आहे. फक्त लक्षात ठेवा की तुमची गाडी व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे. आणि मध्ये कुठलंही गॅरेज लागत नाही, पेट्रोल पंप लागत नाही, कुठला हॉटेल नाही, काही नाही. त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही ड्रायव्हिंग तुमची प्लॅन करू शकता. आता आम्ही आरेवारे बीचवरून जाणार आहोत. अजून आरेवारे बीच यायला अजून जवळजवळ 20 मिनटं आहेत. दुपारचे 1:45 वाजलेले आहेत आणि रत्नागिरीवरनं गणपतीपुळेला जाताना हा आरेवारे बीच लागतो. आरेवारे बीचला थांबलेलो आहे आपण. फेमस असा बीच आहे आरेवारे बीच, बघू शकता. चौपाटी खूप छान आहे पूर्ण. आणि तो तिकडे रस्ता आहे, त्या रस्त्यानेच आपण आता पुढे जाणार आहोत गणपतीपुळेला. पूर्ण छान असं व्ह्यू आहे आरेवारे बीच. दुपारी 1:45 वाजता. इथून 20 मिनिटाचा रन आहे. 20 मिनिटात आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे, गणपतीपुळे MTDC रिसॉर्ट.
दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आजची तारीख 24. पण दुपारी 3 वाजता इथं पोहोचलेलो. जवळजवळ 6 तास लागलेले, कारण की मध्ये आपण आरेवारी बीचला थांबलो होतो. मध्ये स्नॅक्स वगैरे थोडं चहा वगैरेसाठी थांबलो होतो, त्यामुळे 6 तास लागले. अदरवाईज 4.5 तासाचा हा जर्नी आहे गुगल मॅपप्रमाणे. आपला 1.5 तास जास्त लागला आणि मध्ये आम्ही थांबत आलो. तर आपण आता पोचलेलो आहोत MTDC गणपतीपुळे. हे गणपतीपुळे आपण जे बुकिंग केलेलं आहे ते बांबू हाऊसचं केलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो बांबू हाऊस. ओके, आणि रिसेप्शन एरिया हा रिसेप्शन एरिया आहे. तर रिसेप्शन लिहिलेलं आहे. रिसेप्शनमध्ये जाऊन आपण आता चेक इन करूया. चला, चेकिंग झालेलं आहे रिसेप्शन एरियामध्ये. फक्त 2 मिनटं लागली. रूम ऑलरेडी रेडी होती. फक्त ID कार्डची एक प्रिंट घेतली त्यांनी, फोटोकॉपी, आणि आपला रूम रेडी आहे. आता आपण रूमच्या दिशेने जातो. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण नारळाची झाडं आहेत आणि मध्ये बांबू हाऊस आहेत. आपण बांबू हाऊससाठी बुकिंग केली होती. गणपतीपुळेचे या रिसॉर्टमध्ये एक सर्वात मोठं रिसॉर्ट आहे. तारकर्लीपेक्षा हे खूप मोठं रिसॉर्ट आहे. हे तारकर्ली या मानाने खूप छोटं आहे. हे बघाल तर हे खूप मोठं आहे. इथं व्हरायटीज ऑफ रूम खूप जास्त आहेत. तुम्हाला लक्झरियस तुमच्या बजेटप्रमाणे डॉर्मेटरी रूम, कपल रूम, AC, नॉन AC, सी व्ह्यू सगळ्या रूम्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे घेऊ शकता. मी AC, नॉन सी व्ह्यू बांबू हाऊस घेतला होता. चला, तर मी तुम्हाला दाखवतो आपला बांबू हाऊस. आपण बांबू हाऊसची बुकिंग केली आहे. तर आता आतमधून बघूया रूम कसा आहे. बांबू हाऊसची रूम आहे. AC आहे, TV आहे, आता बेड, चेअर्स, छान असं कपाट दिलेलं आहे. तेही लाकडाचं बनवलेलं आहे. आणि हे बाथरूम. छान आहे. जसा एक्सपेक्ट केला होता तसाच आहे रूम. बांबू हाऊस हे MTDC रिसॉर्टमध्ये आतमध्ये एंट्री केल्यावर एक अर्धा किलोमीटर मागच्या साईडला आहे. पण याच बांबू हाऊसच्या समोरच बीच आहे, त्यामुळे त्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण आलेलो MTDC गणपतीपुळेच्या बांबू हाऊसच्या प्रॉपर्टीमध्ये. तुम्ही बघितलं जातं चौपाटीपासून हे लोकेशन खूपच जवळ आहे. बघू शकता सगळे बांबू हाऊसेस आहेत. हे बघा, सगळे बांबू हाऊसेस आहेत. इथं खूप छान सोय केलेली आहे. खेळण्यासाठी वगैरे भरपूर काय छान आहे. सोय वगैरे करून ठेवलेली असेल. या तुम्ही इकडे दाखवतो तुम्हाला. आता मी तुम्हाला दाखवतो बांबू हाऊसचं, जिथं आपण रेस्टॉरंट करतो. रेस्टॉरंट ते दाखवतो. हे बघा, हे तुम्हाला जे दिसतंय ते बांबू हाऊसचं रेस्टॉरंट आहे. इथे येऊन तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर वगैरे करू शकता. हां, सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे MTDC गणपतीपुळेच्या जे आपण पॅकेज घेतो, रूम पॅकेज, त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड नाही आहे. काहीच इन्क्लुडेड नाही आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर काही इन्क्लुडेड नाही आहे. आपल्या तारकर्लीच्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता. ओके, सो हे लक्षात असू द्या. हे बघा, तुम्हाला जर रूमचे प्रकार बघत असेल तर हा सी व्ह्यू बांबू हाऊस AC रूम आहे. त्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला सी व्ह्यू आहे. एक लक्षात असू द्या की गणपतीपुळेच्या या रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यापासून हे बांबू हाऊस जे लोकेशन आहे, MTDC रिसॉर्ट हे खूप मोठं असल्यामुळे सर्वात शेवटला आहे. त्यामुळे तुम्हाला हे ऑलमोस्ट 1 किलोमीटर आतमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला गाडी असेल तर सोयीस्कर पडेल. जर चालत असेल तर तुम्हाला सगळं सामान घेऊन चालत यावं लागेल. कारण की हे खूप सर्वात शेवटची प्रॉपर्टी ही रिसॉर्टची. कारण की अगोदरचे आहेत ते सगळे प्रीमियम सूट, लक्झरियस सूट्स वगैरे आहेत. आणि त्यामुळे ही प्रॉपर्टी शेवटला असल्यामुळे तुम्हाला तर गाडीशिवाय पर्याय नाही आहे. अदरवाईज तुम्हाला एक जवळजवळ अर्धा किलोमीटर तरी चालत यावं लागेल. आता मी तुम्हाला मगाशी जे रेस्टॉरंट दाखवलं ते फक्त इकडच्या जे बांबू हाऊससाठी जे बुकिंग असते त्याच्यासाठी ते रेस्टॉरंट होतं. अदरवाईज इथं काही अवेलेबल नसेल
तर तुम्ही जे मेन गेट आहे रिसॉर्टचं तिथं खूप प्रशस्त असं रेस्टॉरंट आहे जे प्रीमियम सूट लक्झरियस सूटवाल्यासाठी आहे. तिथं कोणी जाऊ शकतो कारण की इकडचं आणि तिकडच्या किमतीमध्ये काही फरक नाही, किमती सेम आहेत. मग ते थोडं लक्झरियस रेस्टॉरंट आहे आणि तिकडं AC रूम्स पण आहेत. तिथं तुम्ही AC मध्ये बसून जेवू शकता, बाहेर जेवू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं. तर तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही इथं जेवा, नाहीतर तुम्ही तिकडे जाऊन जेवा, कारण की तुम्हाला पे तर करायचं नाही. तर मग आमची गाडी असल्यामुळे आम्ही त्या रेस्टॉरंटला गेलो होतो जेवायला. जेवून परत आम्ही आमच्या बाबू हॉसला रेससाठी आलो होतो रात्री.